उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. श्रीरामस्वरूप, श्री महाराज स्वरूप आणि सकल संत स्वरूप अशा आपणा सर्वांना मी मनपूर्वक प्रथमच वंदन करतो. गेल्या वर्षभर महाराजांच्या कृपेनं पहिल्या रविवारी त्यांना अत्यंत आवडणारं नाम घडून त्याला पूरक साधन म्हणून 10 निरूपणामध्ये उपासना हा विषय आपण बरोबर संवाद करून समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्यामध्ये गरज पाहिली, व्याख्या पाहिल्या, स्वरूप पाहिलं, उपासनेचे 9 निकष पाहिले, 11 दोष पाहिले, 3 सोप्या उपासना शेवटी पाहिल्या. आता यावर्षी संतांच्या आणि महाराजांच्या जिव्हाळ्याचा आणि आपल्या सर्वांना साधनेत अधिकाधिक लवकर पुढं नेणारा असा टप्प्याटप्प्यानं पाहायचा असा साधन रहस्य हा विषय मी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. तो महाराजांच्या आज्ञेनुसार विश्वस्तांच्या मनपूर्वक सहकार्याने आणि आपल्या श्रोतृवृंदाच्या संवादाच्या तयारीमुळे, श्रवणाच्या कृपेमुळे आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. हा विषय पाहायची कारणं आणि पार्श्वभूमी एवढा आज पाहता येईल असं वाटतं. रहस्य पाहायचं कारण काय तर साधनं अनेक आहेत. पंत महाराजांचं पद आहे ना, अनंत साधन वदती शास्त्रे. आज तुम्ही तर साधन काय काय म्हणून विचारायला गेलात तर एवढी मोठी यादी साधनांची आपल्याला मिळेल. अमुक करावं, तमुक करावं, तमुक करावं, तमुक कितीतरी गोष्टी काय, मी काय करावं आणि करायचंच असेल तर नेमकं काय करावं हा खरा महत्त्वाचा विषय आहे आणि तो जिव्हाळ्याचा आहे. बरं, यात प्रत्येकाची आजची परिस्थिती वेगवेगळी असेल, करण्याची गरज वेगवेगळी असेल. इथे आपण काय 100-500 माणसं बसलो असू, प्रत्येकाची साधनेतली स्थिती वेगवेगळी असेल. त्याला कशाची गरज आहे, तो कुठं आहे, ते त्याचं त्यानं शोधून त्याप्रमाणे पुढे जावं हे खरं चांगलं. अमुक एक असं सांगण्यापेक्षा नाम सर्वांना अगदी समान म्हणून सांगितलेलं आहे, ते तो कोणीच सोडत नाही आहेत. त्याच्यावर इथे आपण खूप चर्चा ऐकलेली आहे, खूप ठिकाणी वाचलेलं आहे, सगळं आहे. इतर जी साधनं आहेत पूरक आहेत, आपण करतो आहोत. काही सामुदायिक असतील, शक्यतो माझा व्यक्तिगत साधनांच्याकडे भर जास्त आहे. तर त्यात प्रकृती धर्म आहेत आपापले. त्या प्रकृती धर्मानुसार मनुष्य साधन करू शकेल. गरज आहे, प्रकृती धर्म आहे, ते वेगवेगळे आहेत. त्यात यात्रा, पूजा, काय ध्यान, आरती, काय असंख्य साधनं आहेत. ती सुद्धा आपापल्या ठेवणीनुसार केली तर अधिक उपयोगी ठरतात. त्यांनी केलं म्हणून मी करून चालत नाही.
माझी गरज वेगळी असते, मला ते करावं लागतं. त्याची गरज वेगळी असते, त्याला ते करावं लागतं. आणि महाराजांनी या संबंधात सांगितलेली 2 कारणं लक्षात ठेवावी असं मला प्रथमच वाटतं. महाराज म्हणले कर्मांचा एक मोठा पेच आहे की करणं ही घातकच आहे म्हणले आणि न करणं ही घातकच आहे. महाराजांच्या भाषेमध्ये त्याचा पेचच आहे. काही करणंही घातक आहे, काही न करणं पण घातकच आहे. काही करावं म्हणलं तर सोपं आहे असं आहे का, तर तसंही नाही आहे. आणि म्हणून काहीच न करावं का, तर तेही घातकच आहे म्हणले. हा एक कर्मांची बाजू पेचाची आहे. म्हणजे कारणं आपल्याला आपल्या लक्षात येतील विचार केल्यावर काय होतात ती. करणाऱ्यांकडे पहा आणि न करणाऱ्यांकडेही पहा. म्हणजे महाराज काय म्हणले ते लगेच करतात. तेव्हा ते घातक कसं आहे ते समजून घ्यायला सोपं आहे. दुसरं त्याच्यापुढं की आपल्याला म्हणले काहीतरी करण्याची हौस मात्र फार आहे. आता याचं काही वेगळं विवेचन करण्याची गरज नाही. आपल्याला करण्याची हौस आहे ही गोष्ट खरी आहे. जशी प्रपंचाची आपल्याला हौस आहे तशी साधनामध्ये सुद्धा खूप साधन करावं, काहीतरी करावं अशी हौस आहे ही गोष्ट पण महाराजांना मान्य आहे. त्याबद्दल काही त्यांना म्हणायचं नाही आहे. फक्त हा पेच आहे असं त्यांचं म्हणणं. हौस फार आहे त्यामुळे आपण करतो खूप. पण म्हणाले अडचण अशी आहे की आपल्याला त्याचं म्हणावं तसं फळ मिळत नाही. केलेलं खूप पण फळ मात्र नाही अशी अवस्था होती. तर असं का होतं हे आता हुडकायचं कारण आहे. म्हणून इकडे रहस्याकडे ते वळतात. ते महाराज का वळतात हे आपल्याला कळेल. फळ मिळत नाही. फळ मिळत नाही म्हणजे असं आहे, साधं 4, 10, 20 काय 25 भक्त एकत्र असले तर त्यांचं एकमेकांशी जमेल असं नाही. तिथं भगवंताचं कधी जमेल मला सांगा. इतकं सोपं आहे ते. 4 भक्त जमले तर त्यांचं नाही जमत एकमेकांशी. तर ते भगवंताशी त्यांचं सगळ्यांचं कसं जमायचं. म्हणजे फळ जे मिळायचं त्याची जी सुरुवात जी माझ्या शेजारी काय बाजूबाजूचा त्याच्याशी सुद्धा फळ मिळत नाही तर भगवंताशी कसं मिळेल. म्हणून अनेक वर्ष जातात. म्हणून अनेक वर्ष म्हणतात की मी 35 वर्ष 40 वर्ष झाली अमुक करतो. मी कोणी म्हणतो 35 वर्ष झाली अमुक झालं. किती यादी आपल्याकडे. मग फक्त हे मोजण्या कराव्या लागतात. कारण फळ जर असेल तर माणसावर दिसेलच ते. तब्येत चांगली आहे हे काय आपल्याला सांगावं लागतं का दुसऱ्याला. तुमच्याकडे बघितलं की तब्येत कळते आपली. तशी पारमार्थिक प्रकृती ही माणसाच्या समाधानाच्या त्याच्या चर्येवरच कळते. मनुष्य प्रपंचात किती समाधानी आहे याच्यावर त्याचं साधन किती झालं हे कळतं. त्याला किती वर्ष लागतात त्याचं काही संबंध नाही. त्याची जी प्रगती आहे ती समाधानी आहे का तो ह्याच्यावर लगेच कळते. तेव्हा ती कळायला काही वेगळं माझं काही हेल्थ सर्टिफिकेट आपल्याला दाखवावं लागत नाही. ते कळतच आहे की बाबा याला नाही चालता येत, ते नीठा आहे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही. ते माझ्याकडे बघितल्यावरच कळतंय. तर असं जर कळतंय तर शारीरिक प्रकृतीसारखंच पारमार्थिक प्रकृतीचं सुद्धा काहीतरी आपल्याला कळतं पण ते फळ आपल्याला मिळत नाही. मग काय करावं. तेव्हा याला आता हा पेच आहे. म्हणजे पेच आहे म्हणले ते असं आहे. करायचं तर आहे, हौसही आहे, करणं घातक आहे, न करणं घातक आहे. आता आपली एक स्वभाव आहे की करावंसं वाटतं. त्याला महाराज करण्याचा लोभ असं म्हणाले. त्यालाही महाराज असंच म्हणतात की करण्याचा लोभही घातक आहे आणि न करणं म्हणले अधर्मच आहे. अरे बापरे. म्हणजे तेही दुसऱ्या बाजूला अडचण आहे. करण्याचा लोभ घातक आहे, करणं घातक आहे नुसतं असं नाही, करण्याचा लोभ घातक आहे. विशिष्ट साधन मी करावं असं काही ना वाटतं. तसा जर लोभ निर्माण झाला तर तो घातक आहे. असं आहे. एक टप्पा महाराज आणखीन पुढे गेले तर ते करण्याचा लोभ घातक आहे. बरं न करणं म्हणावं, काहीच करू नये तो अधर्मच झाला. कारण मनुष्य जन्मालाच घातला तो मुळात भगवंत मिळवण्यासाठी. म्हणजे साधन आलं ते जर आपण करणार नसतो तर अधर्मच झाला. अशा पद्धतीने इकडं अधर्माची अडचण आहे. एका बाजूला दुसऱ्या बाजूला पाहिलं तर करण्याच्या लोभाचा घात आहे. त्यामुळे लोभ ही अमुक प्रकारचं साधन करीन म्हणून बाळगता येत नाही. म्हणून ते गुरु काही काही वेळेला आपल्याला अमुक एक साधन करायचं असतं तमुक एक करायला सांगतात. हे काय प्रकार आहे. तो करण्याचा लोभ घालवण्याचा प्रकार आहे. त्याला वाटत असेल यात्रा करावी तर म्हणतात घरी बस. ज्याला वाटतं घरी बसून जाऊ, कुठे जाऊ नये, त्याला म्हणतात जरा जाऊन या. म्हणजे हे जे काय आहे ना ते लोभ बोडण्याचा एक प्रकार आहे त्यांचा आणि तो आपल्याला हिताचाच असतो अंतिमतः. तेव्हा हे त्यांनी ह्या पेचातून गुरुनी काढलेले मार्ग आहेत. तेव्हा आता याला महाराज काय म्हणाले, हे सगळे पेच आपण समजून घ्यावेत. ते आपण समजून घेऊ. तर हे कर्माचे जे पेच आहेत ते आपण समजून घ्यावेत. तर कर्माचे पेचाचे मी 2 प्रकार आपल्याला सांगितले की जसं करणं न करणं दोन्ही घातक तसं लोभही घातक आणि न करणे अधर्म. तर याला आता काय मार्ग आहे. तेव्हा त्याला मार्ग महाराजांनी सांगून ठेवलेला आहे. तो मार्ग असा की कुठलंही साधन झालं तरी समजून करावं. म्हणजे मग ह्या पेचात अडकायला होत नाही. ज्याला साधन करायचं आहे हे कळलेलं आहे, अधर्म तर टाळला.
धर्म पाळला. साधनाचं धर्म आहे आपला, स्वधर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, तिकडे आहेच तेच ते साधन. तर ते साधन सांगितलेलं आहे तेव्हा ते करायचं तर आहे. मग आता ह्यातला लोभ टाळला म्हणजे समजून केलं तर त्याच्यातले जे पेच आहे तो सुटला. तर पेच सुटायला सुरुवात करून देणं हे एक काम आहे. आणि समजून केल्याशिवाय आपले पुढे कशातही प्रगती होत नाही. खरं जर सांगायचं असेल तर समजून केल्याशिवाय कुठलीच गोष्ट चालत नाही. पूर्वीच्या काळामधली इथे माणसं बसलेली असतील, कदाचित आजच्या काळातल्याही लोकांना आता हॉटेलमध्ये वगैरे बैलगाड्या दाखवतात असं मी ऐकलं. तर मोठमोठ्या हॉटेलमध्ये वगैरे अशी सोयी असतात, तर तिथे बैलगाड्या उंट वगैरे असं काही पाहायला मिळत नसेल तर आणून सुद्धा दाखवतात, चार्जेस घेतात भरपूर. तर तसं आहे म्हणे. तर असं काहीतरी असतं. तसं ते बैलगाड्या पूर्वी लहानपणी आमच्या असायच्या. तर बैलगाडी समोर आहे, बैल जोडलेले आहेत, इकडे तो चाबूक ठेवलेला आहे, एवढं आहे म्हणून नेहमी आपण पाहतो. तसं तो मुलगा त्या गाडीत चढून बसला आणि गाडीत चढून बसलेलं ते कळतं बैलांना बरोबर की कोणीतरी गाडीत चढून बसला. तो पुढे येऊन बसला जिथे तो हा बसायचा, गाडीवान जिथे बसायचा त्या ठिकाणी तो बसला आणि नेहमीप्रमाणे त्याच्यासारखी ऍक्शन केली. चाबूक उचलल्याबरोबर सुरू बैल. आता पुढं काय ते माहिती नाहीये, समजून नाही घेतलं काय करायचं. ते गाडी चालवणं म्हणजे काय हे जर समजून नसलं घेतलं, बैलगाडीच बोलतोय, आपल्या गाडीचं अजून बोलायचंच आहे ते तर आपल्याला माहितच आहे किल्ली आणि गाडी आहे म्हणून स्टार्टर मारला. आणि हे घडलेली उदाहरण आहे माझ्यासमोर. ते घडलेलं उदाहरण आहे. हे आता मोठ्या गाडीचं नाही आहे, हे मोटरसायकलचं आहे. त्या काळात मोटरसायकली नवीन होत्या ज्या जमान्यात, त्या काळात मोटरसायकलची किल्ली मला येते म्हणून त्यांनी लावली आणि ते गिअर पडला की तिकडं धडकन गाडी गेली समोर आणि त्या ह्याच्यावर भिंतीवर आदळली. तर हे पाहिलेलं आहे. कारण समजून नाही घेतलं की मला गाडी चालवायची आहे, तर हे स्टार्ट करायचं म्हणजे काय आणि ते केल्यानंतर पुढे काय करावं लागेल हे ज्यांनी समजून घेतलं त्याला नाही काही होत. पण हे जर नाही समजून घेतलं तर साध्या गाडीची अडचण आहे, तर आपल्या साधन प्रवासाचं काय होईल असा क्षणभर आपण विचार करून बघावा. जर समजून नाही घेतलं तर साधन प्रवासाचं काय होईल. तर यासाठी हे समजून घेण्याची गरज आहे. आता महाराज पुढे आणखीन एक म्हणाले ते लक्षात ठेवावं की ह्या सगळ्यात साधी गाडी जरी झाली, बैलगाडी जरी झाली, अगदी मोटरसायकल झाली, काय मोठी गाडी झाली, ट्रक झाला, तरी सुद्धा त्यात चालवण्याचं काहीतरी रहस्य आहे. महाराज म्हणले रहस्य समजून घेतल्याशिवाय कुठली गोष्ट करू नये. रहस्य समजून घ्यावं. काय त्यात काय आहे असं की जे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. हे नुसता मेकॅनिझम नाही आहे, त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य आहे. तर ते रहस्य समजून घ्यावं. आणि हे असं का समजून घ्यावं तर तात्या एका ठिकाणी म्हणालेले आहेत की इतकी साधनं चाललीत, इतकी प्रवचनं चाललीत, इतकी निरूपणं चाललीत, पण परमार्थाचे रहस्य कोणात दिसत नाही. परमार्थाचे रहस्य दिसत नाही. म्हणजे परमार्थाचं काहीतरी रहस्य असलं पाहिजे, ते ह्यात कुठे दिसत नाही. तसं आपल्या साधनाचं रहस्य दिसलं पाहिजे. ते रहस्य दिसायला हवं असेल तर काय करता येईल. तर म्हणजे रहस्य म्हणजे काय आहे. आता विषयांतर नको, पण तरीसुद्धा जाता सांगतो. ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती आहे. पुस्तकातही एकदा उल्लेख एका ठिकाणी केला आहे. पण कृष्णमूर्तींची प्रवचनं चालत, आपल्याला माहिती आहे की लोक येऊन कृष्णमूर्तींची प्रवचनं चालत. त्यात एक कृष्णमूर्तींनी सांगितलेलं उदाहरण एका साधूचं आहे. साधू प्रवचनाला येऊन बसत असे, लोक शांतपणे त्याची वाट पाहतायत, लोक बसलेले आहेत, तो येऊन आपल्या जागेवर बसलेला आहे. ते बाजूला अशी सगळी मोकळी. कृष्णमूर्तींचं आपण ह्याला ऐकलं असेल, प्रत्यक्ष ज्यांनी ऐकलं असेल ते भाग्यवान असतील. त्यांनी जे स्कूलला जे ऐकायचे ना ते लोक जाऊन त्यांना माहिती असेल, ते आर्टच्या कंपाऊंडमध्ये असायचं बाहेरच्या, तर ते बाजूला झाडाबिडं असेल तिथे ते असं स्टेज बेस टाकलेलं आणि असं असायचं. तर तसं त्या झाडाखाली तो साधू येऊन बसला शांतपणे. आता त्याचं निरूपण सुरू होणार. तेवढ्यात त्या क्षणी तिथून एक पक्षी येऊन बाजूच्या त्या झाडावर बसला, ज्या झाडाखाली हा बसलाय प्रवचनाला त्या कट्ट्यावर, तिथे तो पक्षी येऊन बसला. आणि याचं प्रवचन सुरू व्हायच्या आधी त्यांनी शांतपणे पक्ष्यांनी गायला सुरुवात केली. साधूचं प्रवचन सुरू झालं नाही, तो थांबला. तोही तन्मयतेनं ऐकत होता आणि सगळे श्रोतेही तन्मयतेनं पक्ष्याचं गाणं ऐकत होते. पक्ष्याचं गाणं एक 5 मिनिटांनी थांबलं आणि साधूंनी फक्त एवढंच सांगितलं सगळ्यांना नमस्कार करून की टुडेज सर्मन इज ओव्हर. आजचं प्रवचन संपलेलं आहे. ज्याला निसर्गाची एवढी तादात्म्यता आहे, ज्याला भगवंताचा पक्ष्याच्या त्या गाण्यातला आवाज ऐकू येतो, त्याला आणखी शब्दात प्रवचन काय सांगायचं हे त्या प्रवचनाचं रहस्य. तसं प्रत्येक गोष्टीचं एक रहस्य असतं. रहस्यावरून आठवण झाली म्हणून मला त्या गोष्टीची कृष्णमूर्तींची आठवण झाली. तर तसंही असावं
केलंच पाहिजे म्हणून आता त्याचं संपलं की मी सुरू करतो असं नाही. तो पण म्हणाला, आता किती छान प्रवचन झालेलं आहे, हे भगवंताचं प्रवचन आहे साक्षात, ते आता आपण ऐकलं, पुढे झाले. आता आपल्याला चित्ताची एकाग्रता साधली ना, मग साधली, आता टुडे सर्मनी जवळ, तेव्हा आजचं आपलं प्रवचन संपलेलं आहे असं म्हणलं आणि साधू निघून गेला, श्रुती निघून गेली. तर अशी कृष्णमूर्ती एक गोष्ट सांगायची लक्षात घेण्यासारखी आहे. तर हे त्याचं रहस्य. तसं आपल्याला रहस्य कळण्याची गरज आहे असं महाराज म्हणायचे. कुठल्याही गोष्टीचे रहस्य कळण्याची गरज आहे तर काय होतं, तर त्याचा उपयोग करून घेता येतो, तर आपल्यात फरक पडतो, आपली प्रगती होते, ती लवकर होते आणि आपलं उद्दिष्ट साध्य होतं. म्हणून हे साधन रहस्य आपल्यासमोर ठेवलेलं आहे. साधन रहस्य म्हणजे काय, शेवटी साधनांचं रहस्य जर आपल्याला कळत गेलं तर बरं होईल. आता याच्यासाठी जाता जाता एक 3-4 उदाहरणं जाता जाता घेतो. आपल्या प्रपंचातली, व्यवहारातली, पाहण्यातली आहे. मूळ साधनं आणि त्याची रहस्य नंतर पाहूच आपण, पण तरीसुद्धा जाता जाता घेतो. आपण प्रापंचिक माणसं, आपल्या घरात लहान मुलं निजलेली असतात, आपण ती अनेकदा उठवली असतील. आता अलीकडे मोठ्या मुलांना सुद्धा उठवायला लागतं, ती गोष्ट सोडून द्या. पण आपण पाहिलं असेल ना की लहान मुलांना उठवायला असेल, निजलेली मुलं आहेत, तर हाका मारून राहत. केवढी मुलं लहान, म्हणजे ज्यांना खरोखर उठवायलाच लागतं अशी लहान मुलं म्हणतो मी. तर तशी ती निजलेली दुपट्यावरची मुलं असतील तर त्याला उठवण्याची पद्धत आपली कशी असते, तर ते बाळ केवढंसं असतं, त्याला आपलं नावसुद्धा अजून कदाचित ठेवायचं असतं. मग सोन्या, सोनुल्या, ते बेब्या, काय आता ते बेबी अलीकडे आलं, त्यामुळे थोडंसं बेब्या काय असेल ते म्हणायचं. तर ते बेबी मनू काय असेल ते, तर ते सगळं म्हणायचं. स्वरात आपल्या जेवढं म्हणून माधुर्य असेल, आता कोणाला किती असेल काय सांगता येते, जे काही म्हणून स्वरात माधुर्य असेल तेवढं आणायचं. आता काय करणार, आणतो मनुष्य. म्हणजे प्रेम असलं की कसं माधुर्य येतं, तर प्रेम असलं की माधुर्य. आणि भगवंताला भक्ताचा आवाज गोड लागतो असं महाराज म्हणाले. कोणत्याही भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो. तर जाता जाता आपलं लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर नाही तर तुकाराम भाऊ आधी गाणं शिकले असते म्हणल्या, महाराजांचं एक मोठं हे असतं, आनंदाचं असतं ऐकणं म्हणजे. तर तशा तऱ्हेनं आपण अगदी सोनुल्या हे जरा असं करून मग हळू अगदी शेवटी म्हणजे ते अगदी लहान आपण पाहिलं असेल, नातवंडांना सुद्धा असेल किंवा मुलांना असेल, आपण जवळ पाहिलं असेल की अगदी शेवटी ते उठाला एवढंच असं का ते केलं, उठाला असं केलं की मूल डोळे उघडतं. म्हणजे मुलाचं डोळे उघडणं पाहणं सुद्धा एक आनंदाचं असतं. लहान मुलांना आपण प्रापंचिक माणसं आहात, सर्वांना ही कल्पना येऊ शकेल की ते मूल ज्या वेळेला ते ओठाला असं स्पर्श केला, नाही उठलं, जर ओठाला स्पर्श केला तर ते हळूच डोळे उघडतं आणि ते डोळे उघडलेले पाहणेसुद्धा आनंदाचं असतं. आणि डोळे उघडतं त्यावेळेला आपल्याकडे बघून ते निरागसपणे हसतं. आपला अनुभव आहे ना, माझा तरी आहे, आपल्याला अनुभव असेल की अशा तऱ्हेनं ते ज्या वेळेला असं पहिल्यांदा डोळे उघडतं ना, तेव्हा ते त्याच्याकडे बघून हसतं. इतकं साधं आहे खरं म्हणजे. तर हे उठवण्याचं काम झालं मुलाचं. आता हे मुलाला उठवण्याचं काम आहे. आमच्या घरी लहानपणी पाहुणे, तर त्याच्यात आमचे दादा कंपनी असत, मी लहान, त्यामुळे त्यावेळेला ह्या सगळ्यांच्या अपेक्षा, तर त्यांची पण एक उठवण्याचं काम त्यांच्याकडे दिलं जाईल. सगळी मुलं झोपलेली, त्यांना ते काम दिलं जाईल, ह्यांना उठवा सगळ्यांना. म्हणजे आंघोळीला पाठवायचे, ते विहिरीवर जायचं वगैरे सगळं काय असेल ते. तर ते आले म्हणजे ते आता त्यांना ते काम हातात सापडल्यावर ते आता शेवटी मोठे बाहेरून आमचे आत्ते मामे भावंड आलेले त्यापैकी, मामाच भावंड त्यापैकी, हो लगेच म्हणजे हातात ते मग अशी ते किती ते हसलेले काय आणि ते सगळं मजा काय असेही उठवणारे आया असतील हो. आता आईनं क्षमा करून मागतो मी, म्हणतो मी, पण असे पण आई बाबा असू शकतील. पण हे उठवणं किती माधुर्याचं, आनंदाचं आहे. आणि हे उठवणं कसं आहे हे सुद्धा प्रपंचातच आहे. ते उठ. आणि मला त्यांचं विशेष वाटायचं म्हणजे माझ्या अजून ते का लक्षात राहिले एवढं लहानपणचं, तर ते पहिल्यांदा उठ म्हणत आणि दुसऱ्यांदा उठ म्हणायच्या वेळेला पांघरून ओढून घेत आणि फेकून देत बाबा. पांघरून ओढून घ्यायचं आणि उठवायचं, असं त्याला एक काहीतरी पद्धत, काय पद्धत होती कोणा ठेवली, पण कुणी डोक्याला घालते काय कोणा, पांघरून ओढून घ्यायचं म्हणजे ताबडतोब उठतंच, डोळे सळत उठून बसायचं. काय करणार, पांघरून हिसकावून सुद्धा माणसाला, मुलाला उठवता येतं हे आपण पाहायला असेल तर मग डोळे चोळत बसायचं. तर असं हे सुद्धा उठवणं झालं. आता त्याच्यानंतरची एक आठवण सांगतो की असंच आम्हाला पायी फिरण्याची फार हौस होती. आता असं आहे चालण्याचं, असं महाराजांनी दिले तसं चालतो, पण त्यावेळेला मैलोन मैल 40-40 मैल पायी फिरायची सवय होती. तर त्यावेळेला असा मुक्काम एका देवळामध्ये पडला. मुक्काम कुठेतरी शाळेत देवळात असा पडायचा. तर देवळात पडला, रात्रीची वेळ होती, पहाट झाली. आणि पहाट झाल्याबरोबर सकाळी एकदम आली की भक्त मंडळी
तेही देवाला उठवायला झाले. आल्याबरोबर एवढी मोठी घंटा होती त्या देवळामध्ये. आम्ही ती सोडूनच बाजूला झोपलो होतो, कारण आम्हाला माहिती होतं एवढी मोठी घंटा आहे, चुकून काय झालं तरी आपण वाचणार नाही, एवढी मोठी घंटा होती. तर आम्ही आपलं कोपऱ्यात एका झोपलो होतो त्यांच्या परवानगीने, केवळच कोपऱ्यात कुठेतरी कडेला, आणि मी झोपलो होतो तिथे चालत, तिथे मुक्काम पडला म्हणून तिथे पण. तर ते आले, ते ठाण गंधाने वाजवली ती घंटा जोरात एवढ्या. त्याबरोबर आम्ही तर काय, देव सुद्धा पहिला अकेला जागा झाला. मला तर क्षणभर वाटलं, पांडुरंगा म्हणलो तू इथं असशील तर जागा झाला असेल यात शंकाच नाही. मला तरी शंका नाही, कारण मी तुझ्याच जीव आहे, तर मी तरी ह्या नुसत्या पहिल्या ठाणकडलाच जागा झालोय. जर का समजा कुठं वैकुंठात विष्णुलोकात किंवा कैलासावर कुठे काय असशील तर तिथून सुद्धा तो हो देशील, असं काही उठवलेलं आहे की तिथून सुद्धा हो देशील आणि म्हणशील की बाबा पुढचं काय म्हणणार आहेस ते नाही म्हणलंस तरी चालेल, आरती नैवेद्य नसला तरी चालेल, पण एवढं उठवणं तेवढं नको. आपलं ते काकडाला आरत्या म्हणजे उठवणंच असतं, होय की नाही. खरं सांगायचं तर रहस्य नाही कळत, त्याच्या मागे रहस्य आहे. म्हणजे रहस्याचा प्रश्न आहे म्हणून क्रमाने आपण चाललोय, आपला तो विषयाचा नाही. पण अशा तऱ्हेनं ते करायचे तर ते त्यांनी त्याच्या पुढं त्यांचं जे ठणाठण आता ज्यांनी उठवतानाच ते वाजवलेलं आहे त्याच्याने आम्ही खडबडून जागे झालो. एवढे दमून थकून 40 मिनिट चालून झोपलेली माणसं सुद्धा खडबडून जागी झाली. पांडुरंग तर झालाच होता, आम्हाला नक्की खात्री पटली होती, तिथून सुद्धा वैकुंठातून हो दिली असेल असं मला वाटलं. तर त्याच्यानंतर ते जे काय सुरू झालं ते त्या लेवललाच होतं, त्या पट्टीतच होतं सगळं. कारण मुळात घंटेचीच पट्टीवर एखाद्याचा आवाज आता असतं नाही का तसं की वरच्याच पट्टीत गातात, तर तसं असतं ते, तसं ते वरच्या पट्टीतच सगळं सुरू झालं पुढचं उठवणं. तेव्हा ती काय ते भगवंत म्हणत असेल की बाबा आता एवढं काकडा आवरा. मी वाटलं तर प्रसन्न होतो, वाटलं तर काय असेल ते तुम्हाला देऊन टाकतो, आरती नैवेद्य काही नको मला, पण एवढा काकडा आवडते घ्या. तर त्या काकड्याचं रहस्य कळावं. काकडा म्हणजे ती वळलेली वात ना, ती खरी कशात तरी भिजवायची, ती भिजवायची, त्याची प्रमाणं दिलेली आहेत, कशात काय भिजवायचं हे दिलेले आहे. आपण आता आपला तो विषय नाही, पण आता अनेक काकडे आपण पाहिले असतील. रामाचा काकडा आहे, ज्या त्या देवाचा भगवंताचा काकडा आहे, तो त्याला उठवण्यासाठी आहे. बरोबर आहे की हे उठवणं आहे ते आपलं कामही आहे, त्याच्या मागे सुद्धा 3 कारणं आणि 3 रहस्य आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. तर अशा तऱ्हेनं ते उठवायचंच आहे. पण पहिलं बाळाचं उठवणं पाहिलं आपण, दुसरं आपलं नात्यातलं उठवणं पाहिलं, आणि आता हे भगवंताला उठवणं चाललंय. म्हणून हे उठवण्यातलंच रहस्य फक्त ह्याचा प्रसंग आला सरळ म्हणून तिथे गेलो. तर ही सगळी त्याच्या मागची तत्व जर पाहिली तर प्रत्येक काकड्यामागे आपल्याकडे जी वाद केलेली आहे, आता हे सगळं झालं, मोठ्या झाल्या सोयी, पण अजूनही निरंजन आणि काय असेल ते शिल्लक आहे काकड्यासाठी. तर त्याच्यासाठी ज्या पूर्वीच्या त्या चिंध्या फाडून त्याच्या त्या वळलेल्या वाती केलेल्या असायच्या, तर त्या भिजवायच्या ना तेलामध्ये आणि त्या लावायच्या, असं आहे ना. तर आपण जर सर्वसाधारण सगळ्या काकड्यांचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की काकड्यामध्ये आपल्याला त्या द्वैतामध्ये, मायेमध्ये, अविद्येमध्ये भिजवायला सांगितलेलं. त्याच्या पीळ दिलाय त्याला, अविद्येचा पीळ दिला, मायेचा पीळ दिला, द्वैताचा पीळ दिला, आणि मग अनुसंधान म्हणजे आपण जागे झालो होत ना, आता भगवंताचं अनुसंधान आहे, त्याच्यात ते भिजवले आणि मग विवेकाने पेटवले आणि मग ते ओवाळले भगवंताला आणि मग जागा केलाय. आता ही जाणीव कुठे आहे बघा, की द्वैत नाही, आता मी जागा झालो, आता दिवसभर द्वैतभावाने कुणाकडे पाहणार नाही, लहान मोठा समजणार नाही, जवळचा लांबचा समजणार नाही. द्वैतभाव म्हणजे किती मोठी गोष्ट असेल आपण कल्पना करा. मायेत अडकणार नाही. महाराज म्हणायचे की मायेनं प्रपंच घडतो, तो पण तो गुंतवतो. ते म्हणजे गुंतणं बरोबर नाही, कर्तव्य करावे. तसं ते त्यातलं कर्तव्य करावं, गुंतणं बरोबर नाही, त्याची सुरुवात काकड्याने केली. तर त्यात हे घातलेलं आहे मुळात. आपण जर कुणाचंही पहा, रामाचा पहा, कृष्णाचा पहा, कुणाचंही पहा, काकडे पहा, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल हेही उठवणंच आहे, हेही भगवंताला जागवणंच आहे. पण ते जागवणं कसं आहे की माझ्यातली माया, माझ्यातली अविद्या जी आहे ती, आणि त्याच्याबरोबरीनं हे सगळं जे माझ्यातलं आहे ते सगळं त्याचा पीळ भरून तो त्या अनुसंधानात म्हणजे भगवंताच्या त्या स्मरणामध्ये, त्या तेलामध्ये भिजवलेला आहे चांगला, आणि मग विवेकाने पाजळलेली ज्योत आणि मग त्याच्या प्रकाशात भगवंताला वाळलेला आहे तो काकडा खरा. आता खरं सांगायचं तर आपण काहीतरी एक मानावं, क्रमाने जायचं ना आपल्याला. आपण जर देवाला रात्री शेजारती केली असली तर काकडा करण्याचं काम आपलंच आहे.
कारण आपणच त्याला निद्रा घ्या आता म्हटलेलं आहे. तर त्याला जर आपण झोपवलंच असेल, तो सगुण असेल, तर उठवण्याचं काम आपलंच आहे. लहान मुलं आपणच थोपटून झोपवलेलं होतं, मग त्याला आपणच उठवलं ना हाक मारून, सोन्या म्हणून आपणच उठवलं ना त्याला. तर तसं आहे ते. तसं ते देवाला सुद्धा उठवण्याचं काम आपलंच आहे. तर एका मार्गाने जावं. आता ते उठवताना किती कशा प्रकाराने उठवता येतं ते पाहिलं. आता इथे ही सगळी माया अविद्या जाळून मग उठवलेलं आहे. नुसतं उठवणं देवाला काय कामाचं आहे? कालचा होता तसाच आज असेल तर उठवून काय उपयोग त्याचा? यासाठी हे दोन जाळून मग सगळं हे केलेलं आहे पुढचं काम. असं खरं काकड्याचं काम आहे. एक तरी मानावं. दुसरं असं मानावं म्हणण्यापेक्षा खरं आहे ते की तो कुठं झोपला आहे? श्वास का रात्री झोपतो आणि सकाळी उठल्यावर जागा होतो? असं जर झालं तर सकाळी कोण जागा होईल? तो थोडा सुद्धा झोपलेला जिथं चालत नाही, तिथं जर समजा तो झोपलाच तो संपलाच की सगळं. तो झोपू नये म्हणून तर ते शेवटी व्हेंटिलेटर सुद्धा लावायची वेळ येते ना ते श्वासासाठी. मग ती कशासाठी धडपड करायची? म्हणजे देव ही गोष्ट अखंड जागी आहे, अखंड ज्वलंत आहे, अखंड तिचं कार्य कार्यरत आहे म्हणून आपण आहोत, अशी खरी परिस्थिती आहे. त्यामुळे तो झोपण्याची शक्यताच नाही. माझी झोपण्याची वेळ झाली म्हणून आता देवाला झोपवणं भाग आहे, म्हणून त्याला निद्रा घ्या आता सुखी म्हटलं. तुम्ही आता निद्रा घ्या म्हणजे मला घ्यायला मिळेल ह्याच्यासाठी ते केलंय ना. मग आता रिव्हर्स करा एंट्री ती. आता ती एंट्री रिव्हर्स करा. आता मी जागा झालो, माझी विश्रांती झाली, तर आता आपण उठा आणि हे सगळं आता करा. तर असं म्हणण्यासाठी हे आहे. तर आपण जर समजा खरा जर विचार केला तर त्याला उठवण्याची गरज नाहीच आहे. प्रश्न माझा आहे की मी ज्या वेळेला झोपलो त्यावेळेला तमोगुण म्हणजे रात्र तिच्या ताब्यात होतो. आता हे उजाडलेलं आहे. आपण काकड्याची भाषा जर पाहिली तर त्यामध्ये आपल्याला असं आढळेल की जे हे मगाशी वात ती लावली आणि त्यांनी ते ओवाळलं तर त्यावेळेला काय होतं असं म्हटलेलं आहे की सूर्यप्रकाश एक वेळ त्याला उदयणी असतं आहे, पण आत्मप्रकाशाला उदयणी असतो नसतो. तो माझ्यात आता जागा झालेला आहे. आत्मप्रकाश जागा झालेला आहे. त्या प्रकाशात मी आता सर्व जीवन जगेन असं सुरुवातीला म्हटलेलं आहे काकड्यामध्ये. आपण कुठलाही काकडा घ्या त्याच्यामध्ये आत्मप्रकाश तो अखंड जागा आहे. तो जर जागा नसता तर आपल्याला जागा कुणी केलं असतं सकाळी? असा क्षणभर विचार करावा. माझ्यामध्ये जसं श्वास चालू आहे तसा आत्मप्रकाशही आहे, फक्त मी निद्रिस्त होतो त्याची मला जाणीव नव्हती. तसे तुम्ही सुद्धा जागेच होतात, मला त्याची जाणीव नव्हती. मी झोपलो होतो म्हणून उठलो, म्हणून आपल्या समोर आलोय. तर हे कशासाठी? हे रिपोर्टिंगसाठी आहे. मी आपल्याकडे आता जागा होऊन आलो म्हणजे आता मी जागा होऊन काय करणार आहे? तर तुम्ही जे माझ्याकडून करून घेऊ इच्छिता ते आता मी दिवसभर करणार आहे. त्यासाठी मी आता आपल्याकडे हजर झालो. हा एवढ्या भावनेनं जर मनुष्य सकाळी करेल तर मला सांगा त्याच्या दिवसावर परिणाम होईल की सगळ्यात. की बाबा मी आता तुमचं ऐकण्यासाठी मी आता आलो, आता मला तुम्ही कसं वागायचं, कसं जगायचं, कसं दिवसभर कसा काढू ते मला सांगा. असं जर कोणी सांगितलं तर मला सांगा दिवसभर आपल्या कल्पनेनं जगण्यापेक्षा आपल्याला हे जे आपण कबूल केलं की मी आता जागा झालो, भानावर आलो, नाहीतरी झोपेत काय जातं. नारायण म्हणायचे आपल्याला फार मोठ्या मोठ्या गोष्टी कळतात असं वाटतं, पण साधं झोपेत काय जातं आणि काय येतं कळत नाही. किती सोपं आहे खरं. म्हणजे विचार करण्यासारखं बाबा आपल्याला तत्वज्ञान वाचून सुद्धा नाही कळलं असं नाही. पण अशा तऱ्हेनं आता तिसरी एक जाता जाता आणखीन एक आठवण आहे ती पण सांगतो. ती सगळी अशीच व्यवहारातली ती काकड्यात नंतर जाऊ आपण पण केव्हा तरी. तर सांगण्यासारखं आणखीन एक आहे विषय माझा बालपणापासूनचा आवडीचं तत्वज्ञान बरं का. तर तो संशोधनाचा विषय. तर त्याची आवड असल्यामुळे नंतर पुढे ते संपलं. त्यात काही तथ्य नाही हे लक्षात आलं आणि त्याच्यापेक्षा महाराजांच्या पायाचे जास्त मोठं तत्वज्ञान वावरतं आणि प्रत्यक्ष जगतं आणि ते जगता यायचं असेल तर तिथेच यावं लागतं. हे कळल्यानंतरची गोष्ट वेगळी. पण आधी मला ती फार आवड होती आणि 15व्या वर्षी मला हे सगळे असे तऱ्हेचे बडे ग्रंथ सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने रामाच्या महाराजांच्या कृपेने हातात पडले. तर त्यानिमित्त नंतर एकदा केव्हा तरी एका व्याख्यानाला एका गावी गेलो होतो. तर ते व्याख्यानाला गेलो असताना ते ग्रस्त होते, ते वृद्ध होते, 75चे असतील. तर ते झाल्यानंतर मला ते भेटायला मला म्हणाले की घरी चहाला यावं अशी इच्छा आहे. मी म्हटलं आहे वेळ आता, तर ठीक आहे जाऊ येतो म्हटलं मी त्यांना. ते सगळे लोक झाले इकडचे तिकडचे झाल्यानंतर त्यांच्याकडे चहाला गेल्यानंतर त्यांनी मला ते काचेचं कपाट दाखवलं. काचेच्या कपाटामध्ये खूप जपून ग्रंथ वगैरे ठेवलेले होते बरेच. तर त्यांनी मला सांगितलं की असं आता चहा घेता बोलणं होतं तसं हा ग्रंथ घेतला, हा ग्रंथ घेतला, हा ग्रंथ घेतला. आणि मी सहज पाहिलं तर खरोखरच त्याच्यामध्ये अद्वैत भाष्य हस्तामलक म्हणजे काय. आता मला सुदैवाने ते 15 वर्ष सगळे ह्या असलीच लायब्ररी गाठ पडली होती म्हणून माहिती होतं म्हणून ठीक आहे, केवाडीचा विषय होता म्हणून ठीक आहे. हस्तामलक अपरोक्षानुभूती वगैरे सगळे ग्रंथ किंवा काय उपनिषद विवर्षिणी वगैरे, तर ब्रह्मसूत्रदर्शिनी वगैरे. हे म्हटलं सगळं छानच आहे, सगळं उत्तम आहे, एकदम बघितली सगळी
सगळी यादी. म्हटलं आपलं सगळं वाचून झालं, विशेष आहे, आणखीन केवढी विद्वत्ता असेल आपल्याकडे, केवढं हे ज्ञान असेल, असं मी आपलं सहज म्हटलं. नाही तर ते म्हणाले ते तुमचा विषय तत्त्वज्ञानाचा आवडीचा आहे म्हणून म्हटलं तुमच्या एकदा नजरेखालून हे ग्रंथ जाऊ दे. तर म्हटलं ते माझ्या नजरेखालून गेलेत पूर्वीच, कारण मला ते लहानपणीच मिळाले होते, त्यामुळे ते वाचले. तर तेव्हा मग म्हटलं सहज बघू, कदाचित दुसरी कोणाची आवृत्ती असली आपल्याला न पाहण्यातली असली ते एखादी उघडून पाहावी म्हणून उघडून पाहिली. तो उघडून पाहिली तो त्याच्यातली पानच फाडायची होती अजूनही. त्यांना विचारलं की म्हटलं आपलं कसं काय, मग ह्या ग्रंथांचं कसं काय वाचून झाले का? ते म्हणले वाचून नाही झाले, आता मी ते वाचायचे ठरवले. तर तुमचा विषय तत्वज्ञान असल्यामुळे मला असं विचारायचं होतं तुम्हाला की आता मी ते कसे 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 आणि कोणत्या कोणत्या क्रमाने वाचायला घेऊ. उपनिषद विमर्शिनी ते हे ते हस्तामलक आणि ते अपरोक्षानुभूती ते सगळं बघितलं, त्यांच्याकडे बघितलं की म्हणलं काका आता चहा झाला होता, म्हणजे त्यामुळे आता तसं बोलायला काय हरकत नव्हती. काही व्यवहाराने पण काही रागवलं नाही. पण मी आपलं सहज म्हटलं त्यांना की म्हणलं काका असं आहे की हे सगळं तुम्ही आणलंय ठेवलंय, हे सगळं चांगलं झालंय, नाही वाचून झाले, आता इलाज नाही त्याला. आता आपलं बोलणं आत्ताच झालं, आपलं वय 75 आहे, तर खरं आणि हिताचं जर तुम्हाला मी बोलावं असं वाटतं का, मी बोलू का? तर म्हणाले हो बोला, मी आत्ता तुमचं सगळं व्याख्यान ऐकलेलं आहे, त्यामुळे माझी तुमच्यावर अगदी पूर्ण श्रद्धा, तुम्ही काय सांगाल तुम्ही माझी ऐकायची तयारी आहे. म्हटलं असे नका एक तासभर कारणी लागला आपला. तर म्हणाले ऐकायची तयारी आहे. म्हटलं ऐकायची तयारी आहे ना, बरं रागावणं नसेल तर सांगतो, हे आता राहिलं ना इतकी वर्ष. तसंच कुणीतरी एखादा तरुण अभ्यासक येईल, जिज्ञासू येईल, त्याला देऊन टाका. तुम्ही आपलं काय करा, तुम्ही आपलं सरळ आता राम 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 विठ्ठल 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 काय आपल्याला शक्य असेल ते जे आवडेल ते आपण आपलं तुम्ही सुरू करा ठेका, आणि आपलं त्या ठेक्यात जमेल ते करा. फार झालं तर एखादा रामपाठ एखादा हरिपाठ काय आपल्याला शक्य असेल तेवढं म्हणा, आणि जर आपल्याला उद्धाराचीच वाटचाल करायची असेल तर तेवढं करा. वाचनाचं सुद्धा एक रहस्य आहे की कुठल्या वेळेला किती कोणता ग्रंथ कधी केव्हा कोणी किती वाचायचा कशासाठी वाचायचा याचं सुद्धा एक रहस्य आहे. म्हणजे जाता जाता सहज निघाली म्हणून हे आठवणीतलं म्हणून आणि उपयोगातलं आणि नेहमीच्यातलं म्हणून सांगितलं. ते वाचनाचं रहस्य लक्षात आहे. वाचन नेमकं हवं, वाचन वेळेत हवं, वाचन नुसतं करून नाही, वाचन जगावं लागतं. हस्तामलक म्हणजे ते आपल्याला दिसलं पाहिजे आवळ्यासारखं जीवन आपलं, आपले गुणदोष आपण जेव्हा पाहतो ना त्यावेळेला त्या आवळ्यासारखे ते दिसले पाहिजेत आपल्यासमोर. पण हे हातावरचा आवळा ना, हस्तामलक आम्हाला आवळा ना तो, तर हातावरच्या आवळ्यासारखे आपले गुणदोष पाहायची तयारी इतक्या उशिरा होणं कठीण आहे की नाही. त्यावेळेला ते आता प्रवचनात नादात होतं म्हणून ठीक आहे, पण एरवी जमलं नसतं हे काम, त्यांच्या घरातल्याला जमलं असतं का मला सांगा. तर हे सगळं काम जमलं नसतं. म्हणजे ते बघायची सुद्धा माणसाची होत असते, धाडस हिंमत आहे की ठीक आहे असा दोष आहे, ओके, म्हणजे एखादा टिकू शकेल नाही ही वृत्ती आहे शेवटी, त्यामुळे ती कधीही टिकवता येते, कधी पण बदलता येतं माणसाला, हे खरं आहे. पण सर्वसाधारणपणे तरुणपणी मनुष्य हे सगळं पाहू शकतो आणि ते सगळं हातावरच्या आवळ्यासारखं सगळं दर्शन होऊ शकतं, हे होऊ शकतं. म्हणून ते सगळं जगावं लागतं. त्यात जे सांगितलेलं आहे ते एक तर नेमकं वाचावं लागतं, वेळेत वाचावं लागतं, ते जगावं लागतं, आणि मग त्याचा प्रत्यक्ष अनुभव जेव्हा येतो तेव्हा ते ॲसिम्युलेशन जसं आपल्या रक्तात मिसळ जावं आणि त्याचं शक्तीत रूपांतर व्हावं, तसं अन्नासारखं वाचनाचं व्हावं लागतं. हे वाचनाचं रहस्य आहे. वाचन नुसतं करून नाही. वाचन अन्न खाल्लं तर ठीक आहे, पण अन्न खाल्लं आणि विसर्जन त्याचा काय उपयोग आहे आपल्याला? तसं नाही. अन्न खाल्लं तर त्या खाल्लेल्या अन्नाचं शेवटी त्या शक्तीत जेव्हा रूपांतर होईल आणि तो मनुष्य सशक्तपणे काय ते काम करील तेव्हा त्या वाचनाचा उपयोग झाला. तसा साधनासाठी जरी वाचन केलं तरी सुद्धा ते वाचन अशा तऱ्हेनं नेमकं वेळेत प्रत्यक्ष जगून अंमलात आणलेलं, थोडं झालं तरी चालेल पण जगून अंमलात आणलेलं आणि मग अनुभवून प्रत्यक्ष उपयोगात आलं तर त्याचं रहस्य आपल्याला कळलं असंच होईल. आता आपली गात्र जर सुकली, आपल्याला गात्रात जर त्राण नाही राहिलं तर अशा वेळेला सुकामेवा जरी असला तरी उपयोगी पडत नाही. आपल्याला माहिती आहे ना, तुम्ही हे खाऊ नका म्हणतात कारण तुम्हाला ते आता पचणार असं म्हणतात. हे काय म्हणतात ते ह्यासाठीच म्हणतात. डॉक्टर सुद्धा सांगतात की तुम्ही काहीतरी लिक्विड काय असेल ते काय त्याच्यात जे घातलेलं असतं ना, काय याच्यात शक्तिवर्धक वगैरे काय जे असेल ते घ्या, ते आता मानवेल. शरीराला एकदम मोठे हे असे मेवे बेवे मानवणार नाही. ते सुद्धा तरुणपणी ते सुद्धा खायचं, ते वय सांगितलं ना, वाचनाचं सुद्धा ते वय आहे. तर त्या दृष्टीनं तशी वृत्ती किंवा वय यातलं काहीतरी लागतं ते असावं. त्यामुळे नुसत्या पौष्टिक आहारावर होत नाही, ते त्याच्या असं ज्या वेळेला वयाचं होतं त्या वेळेला काय करता येण्यासारखं आहे हाही प्रश्न आहेच. पुन्हा काहीतरी आहेच. त्यांना म्हटलं जसं राम राम विठ्ठल विठ्ठल आपल्याला जे आनंदाचं असेल ते करा, तर ते सुद्धा आहे. पण ते कसं आहे माहिती आहे का, ज्याला हे सगळं काय अगदी सगळा मेवा आहे, अगदी बदाम काय खारका काय तुम्हाला खायचं ते खा, शक्तिवर्धक काय असेल ते खा, पण ते ज्याची पचवण्याची कुवत आहे त्यांनी खावं. तसं वाचनाचं तसं आहे, ते तरुणपणी अवश्य खावं, अवश्य पचवावं आणि अजून
वृत्ती तरुण असेल तरीही अवश्य खायला हरकत नाही. तर तसं खावं, पण ते पचून अंमलात येईल असं असेल तर खावं. आणि नसेल तर काय उपयोगी पडतं अशा वेळेला? नामाचं सलाईन उपयोगी पडतो. साध्या भाषेत एकदम शक्य. मनुष्य तरतरीत होतो बघा लगेच. सलाईन लावलं की मनुष्य किती निश्चित पडलेला असतो. कुठेतरी डिहायड्रेशन वगैरे होत नाही का अलीकडे? जर डिहायड्रेशन होतं, हे होतं, एकदम शरीरात काही नाही असं तरी परिस्थिती होते, मनुष्य एकदम त्राण गेल्यासारखं होतं. मग अशा वेळेला आता त्याला हे पौष्टिक आहार घालून का उपयोग आहे? अहो त्याला त्राण नाही अंगात, तर कसं होईल अशा वेळेला? तर लगेच सलाईनची बाटली लावली, 1-2 बाटल्या दिल्या की झालं, मनुष्य आठवटावीत लगेच डोळे इकडे तिकडे बघायला लागला, हळूहळू हालचाली सुरू झाल्या. अशा वेळेला नामाचं सलाईन उपयोगी पडेल. तेव्हा वाचनाला सुद्धा हे पथ्य आहे की त्याचं जर रहस्य कळलं असेल तर नामाचं सलाईन शेवटी उपयोगी पडेल त्याला. असं लक्षात ठेवून त्याच्याकडे पाहिलं तर रहस्य कळतात आपल्याला ह्याच्यातली. आता एक आहे की ह्याच्यात आणखीन एक रहस्याकडे जातानाची पार्श्वभूमीतली महत्त्वाची गोष्ट आहे ती सांगतो पुढे आणि मग पुढे जातो. तर ते काय, हे रहस्य कशासाठी? तर ही रहस्य लुप्त झालीत, मधली रहस्य लुप्त झालीत. ती लुप्त झाल्यामुळे अडचण काय झाली आहे की अश्रद्धा वाढली. कारण जर समजा वडिलांना किंवा आजोबांना किंवा आजीला किंवा काकांना ते जे काही करतायत ते का करतायत असं मुलं विचारतात, ते जर सांगता आलं नाही तर त्यांची अश्रद्धा होते. त्यांना वाटतं हे कर्मकांड काहीतरी करत बसले. साधं पाणी जरी फिरवलं त्यांनी ताटाभोवती तरी सुद्धा तुम्ही का फिरवलं ह्याचं उत्तर द्यायला लागतं. असं आता बुद्धिप्रधान पिढी आहे, तर ती चांगली गोष्ट आहे. एकदा बुद्धीचं एक हे चांगलं असतं की ती शंका उत्पन्न करते, पण एकदा का तिला त्या शंकेला उत्तर मिळालं आणि ते पटलं की मग बुद्धिमान माणसासारखा माणूस नाही, मग परमार्थात असून तर कशात असो त्याच्यासारखा माणूस नाही, तो ते करू शकतो. त्यामुळं त्यांना ते काची उत्तर हवी आहेत ती मध्ये देण्याची जर परंपरा कुठं लुप्त झाली असली, जर समजा ती परंपरा आपल्यापर्यंत आली नसली तर त्याच्यासाठी सुद्धा रहस्य म्हणजे का रिझनिंग देण्याची ती पद्धत आहे की ते का आहे असं. ते पाणी का फिरवलं ह्याचं उत्तर माझ्याकडे हवं. ते जर पाणी फिरवल्याचं उत्तर असेल तर तो श्रद्धेनं तुमच्यापेक्षा जास्त श्रद्धेनं पाणी फिरवेल. त्या पानाभोवती काय असेल तर त्याचं अन्न त्याच्यासमोर आहे, पण ते पाणी फिरवेल, दाखवेल, नैवेद्य दाखवेल आणि मग जेवेल. तो नैवेद्य मी का दाखवू याचं उत्तर माझ्याकडे असेल, त्याचं रहस्य मला माहिती असेल नैवेद्याचं, तर हे सगळं होईल. तर नैवेद्याचं रहस्य आपल्याला माहीत पाहिजे. तर अशी कितीतरी साधनं आहेत. तर त्यात ही अडचण अशी झाली आहे की ह्या साधनांकडे अश्रद्धेनं पाहण्याची जी प्रवृत्ती निर्माण झाली तिला कारण त्याच्यामधलं रिझनिंग गेलेलं आहे. त्याच्यामधलं का हे सांगण्याची शक्यता राहिली नाही. काय ते बाबा असं ते करतात म्हणून मी करतो, ते ऐकत नाही कुणी अलीकडे. असं होतं ते म्हणतात ते काय त्यांनी केलं असेल, ते अडाणी असतील म्हणून मी अडाणी असावं का? काय आता आर्ग्युमेंटला काय उत्तरच नाही अशी परिस्थिती आहे. ते अडाणी नव्हते, त्यांनी विचारपूर्वक ठरवलेलं होतं आणि ते का ठरवलेलं होतं ते मला जर माहीत झालं आणि ते मी जर त्यांना सांगू शकलो म्हणजे रहस्य कळलं आणि सांगू शकलो म्हणून महाराज रहस्य म्हणाले. तर रहस्य कळलं आणि जर सांगू शकलो तर त्याचा मला उपयोग होईल. म्हणून महाराजांनी जो सुरुवातीला पेच आपल्याला सांगितला त्यात मग कर्मकांड आणि अश्रद्धा हे जे मध्ये निर्माण झाले विषय ते पण सगळे दूर होतील. म्हणून रहस्य कळणं आपल्या दृष्टीनं गरजेचं आहे. आपण एक साधन घेऊ आणि नंतर त्याचे रहस्य पाहू, आपल्याला जशी जमतील, जसे शक्य होतील तसे, त्यांची इच्छा असेल तसे. तर याच्यातला कर्माचा पेच आपण सुरुवातीला पाहिला, तो कर्माचा पेच सुद्धा जाणून घ्यावा. मग कर्माचा पेचावर मार्ग काढता येतील आपल्याला. पहिल्यांदा सुरुवातीला जसं म्हटलं की ते करणं न करणं घातक आहे, दोन्ही घातक आहे, या दोन्हीवर मार्ग काढता येईल. दुसऱ्या बाजूला आपण त्यांनी सांगितलेला पेचही पाहिलेला आहे की करण्याचा लोभही घातक आहे आणि न करण्या हाही अधर्म आहे. तर ह्या दोन्हीमध्ये मार्ग काढायचा आहे. तर हा पेच समजून घ्यावा. मग त्याच्यातला अधर्म कोणता हा लक्षात घ्यावा. न करणं हा अधर्म आहे, त्यामुळे कर्म करणं हाच स्वधर्म आहे. फक्त आता ते कर्म स्वधर्म होईल का ते फक्त बघावं. माझ्या स्वधर्मात काय कर्म बसतं, काय साधन बसतं, ते स्वधर्म बघण्यासाठी स्वची ओळख लागते. म्हणजे मग धर्म ठरवता येईल माझा काय आहे ते. म्हणून स्वची ओळख लागली तर ती जर झाली तर मला माझं साधन ठरवता येईल. माझ्या प्रकृतीला किंवा त्या स्वभावाला, माझ्या ठेवणीला, माझ्या प्रपंचाला, माझे जसे लोक आहेत आजूबाजूचे, मला जसा वेळ आहे त्याला साधन बरोबर ठरवता आलं मला, म्हणजे स्वधर्माचं साधन मला ठरवता आलं तर मला बरोबर साधनाने माझं काम करता येईल. आणि ते न करीन तर मात्र अधर्म होईल एवढं नक्की. म्हणून ते करावं. नंतर अपरिहार्य कर्म तेवढीच निवडावे. कर्मामध्ये सुद्धा अपरिहार्य कर्मच निवडावे. कारण कर्ममुक्ती हे शेवटी आहेच आहे आपल्याला. शेवटी माणसाला निसर्ग सुद्धा शेवटी क्रमानं
कर्ममुक्तच करतो शेवटी. बघा तुम्ही, शेवटी मनुष्य निष्प्राण असतो म्हणजे कर्ममुक्त झालं, काही कर्म करणं शक्य राहिलेलं नाही. बसल्या जागी सुद्धा मनुष्य डोळ्याने पाहत असतो, बसल्या जागी अंथरुणावर असला तरी कानाने ऐकत असतो, कान असतात त्याचे चालू, म्हणजे कर्म चालूच आहे. पण ज्या वेळेला हे सगळं थांबेल तेव्हा मनुष्य कर्ममुक्त झालेला आहे या अर्थाने की शरीरात त्राण नाही, त्यामुळे आता कर्ममुक्ती झाली. मग ही अशा तऱ्हेने पुढे होणारच आहे. त्याच्या आधीच आपणच ती स्वतः ठरवून अपरिहार्य कर्म आहेत तेवढीच केली, परिहार्य कर्म जे आहेत टाळण्यासारखी आहेत ती बाजूला केली, तर याच्यातून आपल्याला मार्ग निघू शकेल. असं हे आपल्याला करता येईल. नंतर त्या जे काही कर्म करणार त्यात थोडंसं साधनामध्ये सुद्धा निवडीचं कौशल्य दाखवता येईल. ते आपण आपल्या दृष्टीनं जे कसं शक्य असेल तेवढं करावं, कारण त्या कौशल्याला विशेष स्थान आहे. महाराजांच्या दृष्टीनं कौशल्याला विशेष स्थान आहे, तेवढं आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर अमुकच साधन मी करतो, पण का करतो हे समजून घ्यावं. हे मी साधन करतोय, मगाशी आत्ता म्हणलं तसं मी पाणी दाखवलं खरं आहे, पण ते पाणी आपलं त्यावेळेला दाखवायचं असतं म्हणून दाखवलं असं नाही, काहीतरी त्याच्यात हेतू असला पाहिजे. त्याने ज्या अर्थी असं सांगितलं त्या अर्थी कर्माचा हेतू, कर्माचं उद्दिष्ट, आणि कर्माचा हेतू आणि उद्दिष्ट जर गेली तर काय घोटाळा होतो याची उदाहरणं मी द्यायची गरज नाही, इतकी परिस्थिती बाहेर उदाहरणं प्रत्यक्ष घडतात. आज मला सांगा, फार मोठं उदाहरण देत नाही, पण एक गणेशोत्सवात आपण एक चक्कर मारून या. समजा चुकून जर लोकमान्य खाली आले, त्यांनीच सुरू केलं नाही, आता मी त्यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे मनापासून, पण त्याला सांगा जर का समजा ते आले आणि आपल्या कुठल्या तरी एखाद्या शहरामध्ये चक्कर टाकली गणेशोत्सवामध्ये, तर आता साधनांचे हेतू, उद्दिष्ट, रहस्य सगळं समोर ठेवा आणि आता हे गणेशोत्सव एक साधन समजू आपण. त्याच्यामधलं समाजकारण, त्याच्यामधलं प्रबोधन, ही जी काय मूळ उद्दिष्ट आहेत ती सगळी आपल्याला माहिती आहे, ती आपल्या डोक्यात असू देत. तर ती जर आपल्या मनात डोक्यात असतील तर आपण समजा की ती जर बाजूला राहिली तर दुर्दैवाने जर त्यांना हा गणेशोत्सव सगळे पाहायची आपल्या वेळ आली तर किती गणेशोत्सव पाहून त्यांना आपल्या सुरू केलेल्या गणेशोत्सवाबद्दल धन्य धन्य वाटेल आणि पाहतील वा वा वा, साधू साधू सुंदर, किती छान हा चाललाय उत्सव. आणि हे सुद्धा शेवटी ते गणपती समोरच म्हणतील, कारण लोक देखाव्यासमोरच असतात. ते तरी कोणासमोर म्हणतील असं मला वाटतं काही वेळेला. असं म्हणतील का? नाही म्हणणार. ते लोक देखाव्यासमोर असतात, त्यांना म्हणायचं झालं तर गणपती समोर उभं राहून म्हणावं लागेल, बाकी कोण नाही. तो बिचारा बाजूला असतो बसलेला आणि ते तिकडे सगळं काय ते मोठं मांडलेलं असतं आणि ते काय हातपाय हालत असतात वगैरे माणसांच्या. माणसांचे हातपाय हलतायत ते तिकडे कशाला ते लाकडाचे हातपाय हलवत. लोक फक्त काय आश्चर्य, म्हणजे खरं म्हणजे लोकांची पुढे बुद्धिमान झाली असं आपण म्हटलं. पाणी का फिरवायचं विचारतात, नाहीतर त्यात अंधश्रद्धा आहे म्हणतात, नाहीतर त्यात काही तुम्हाला कळलंच नाही म्हणतात, ते कर्मकांड आहे म्हणतात. आणि ते हातपाय हलवतात, कुठं डोळे हलवतात, ते बघायला लोक, किती लोक रात्रीचे अपरात्रीचे वाटेत आणि पुन्हा ते गाड्यावर खातात पितात, ते वेगळंच. म्हणजे ते जातात कशासाठी आधी मुळात नक्की कळत नाही. पण असं सगळं जर सगळा उत्सव आपल्या लोकमान्यांनी पाहिला तर मला असं वाटतं की क्षणभर असं म्हणतील की असा सार्वजनिक गणेशोत्सव बंद करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय जाऊ दे. काय करणार, हेतू आणि मूळ जर त्याचं रहस्य गेलं तर गोष्टींचं काय होईल आता मी का सांगायला पाहिजे. आपल्या समोर आपण एवढी शाणाक्षी माणसं आहात, आपण सहज याची कल्पना करू शकाल. तर यात आपण ते अमुक साधन का करतो आहोत, म्हणजे त्याचं रहस्य काय, त्याचा हेतू काय सांगण्याचा, पाणी फिरवण्याचा सुद्धा हेतू काय हे मला कळू दे, मग मी ते करीन. असं साधनाच्या बद्दल एक वेळ थांबलं तरी चालेल, पण हेतू कळू दे, काय हरकत नाही, तोपर्यंत नाम घेईन. आणि एक साधन माझ्या समोर आलेले देवाचं दर्शन आहे, तर दर्शनाचा हेतू काय मला कळू दे. अशी असंख्य साधनं माझ्या डोळ्यासमोर आहेत, ते आपल्या समोर आता कशी कशी मांडता येतात बघूया. त्या साधनाचा हेतू काय हे ठरवण्याचं कारण काय त्यांनी हे आपल्याला कळू दे आणि मग आपण बघू. तर ह्यात आपण अमुक एक साधन का करतो आहोत, हे कर्माबद्दल चाललंय, अमुक एक कर्म का करतो आहोत, ते साधन का करतो आहोत हे समजून घेऊ आणि मग ते करू. आणि पाचवं एक त्या बाबतीतलं महत्त्वाचं सांगून ठेवतो, जसं कर्माच्या पेचापासून सुरुवात केली त्यातलं सांगतो हे की एक वेळ प्रपंच कर्मामध्ये परमार्थाचं रहस्य आणावं. एक वेळ प्रपंच कर्मामध्ये परमार्थाचं रहस्य आणावं, पण परमार्थात मात्र प्रपंचातली रहस्य आणू नये. एवढं तरी करणं शक्य आहे आपल्याला. काही करणं शक्य नसेल तर गप्प बसा थोडक्यात, असं होतं. म्हणजे काय ते आपल्याला तर सांगायला नको. परमार्थाचं रहस्य निस्वार्थीपणात आहे, परमार्थाचं रहस्य निरपेक्षपणात आहे, हे आपल्याला माहिती आहे. ही काही सर्वसाधारण रहस्य आहे. निरपेक्ष राहायला मनुष्य परमार्थच करतोय, निस्वार्थी राहायला तर परमार्थच करतोय, असं आपल्याला डोळ्यासमोर आहे ना, स्वच्छ आहे हे सगळं. मोठी रहस्य त्या साधनांची नंतर बघू, पण एक सर्वसाधारण कर्म म्हणून पहा. परमार्थ म्हणून जे कर्म आहे, साधन म्हणून जे कर्म आहे, ते सर्वसाधारण साधनांचं काय कर्म आहे, हे रहस्य काय आहे, तर आपल्या डोळ्यासमोर ते स्पष्ट आहे की निदान निरपेक्षता आहे, निस्वार्थीपणा आहे, ही सगळी परमार्थाची रहस्य आहेत. ती एक वेळ प्रपंचात आणली तरी चालतील, पण प्रपंचाची जी रहस्य आहेत
सेल्स लावलेले आहेत, कशावर काय फ्री मिळतं, टक्केवारी, काय 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 बरंच आहे पुढे अजून. मी काय बोलत नाही, कारण प्रपंचातली माझ्यापेक्षा ओळख आपल्याला जास्त असेल. तर त्याच्यात जे सगळं आहे त्यातलं काय परमार्थात मात्र आणू नये एवढं नक्की. त्यामुळे कर्मच करायची झाली तर ती शुद्ध परमार्थाची असावी. प्रपंचच करायचा झालं तर त्यात परमार्थाचं रहस्य म्हटल्यानंतर मला एक छोटीशी गोष्टीची आठवण होते, ती पण आठवण देऊन आपल्याला पुढे जातो, म्हणजे आणखीन स्पष्ट होईल की साईबाबांनी दासगणू महाराजांच्याकडे, ते त्यांचे शिष्य आपल्याला माहितीच आहे, तर दासगणू महाराजांच्याकडे रामनवमीचा उत्सव सोपवला. आता उत्सव हा मोठ्या प्रमाणातला एक प्रपंच असतो. साध्या भाषेत उत्सव हा मोठ्या प्रमाणातला एक प्रपंच. वास्तविक परमार्थ ही व्यक्तिगत वस्तू आहे, पण काही सामुदायिक मदतीमुळे परमार्थ थोडा पुढे जातो म्हणून उत्सव निर्माण केलेले आहेत. हे उत्सवाचं रहस्य आहे. तर आता उत्सव निर्माण केले की ते एकदम मोठ्या प्रमाणात 4 माणसं बसली म्हणून, जसं आपण 400-500 माणसं बसलो म्हणून आज नाम झालं असं आपण म्हणतो, त्यांच्या जोराबरोबर माझ्याकडून आज नामस्मरण झालं, नाही तर मी काही असा कधी बसलो नव्हतो. हे सगळं त्या उत्सवाचं त्यातलं रहस्य आहे. तसं या उत्सवांचं रहस्य आहे. ते उत्सव कशासाठी केले तर यासाठी केले. वास्तविक उत्सव म्हणजे मुळामध्ये असंच असतं सगळं, की माणसं गोळा होतात. आपल्याकडे प्रपंचाचे जे उत्सव असतात, म्हणजे आपली लग्न कार्य असतात, काय कार्यक्रम असतात वेगवेगळे, त्यावेळेला काय असतं, 100-500 माणसं येऊन जेवून जातात, आमंत्रण देतात, सगळ्यांना निरोप पाठवतात, अमकं करतात, आलेल्यांचं स्वागत करतात. आपलं सुद्धा महाराजांनी अगदी सनई लावून स्वागत केलं, माहिती आहे ना आपल्याला. मग मला सांगा, उत्सव म्हणजे अशा तऱ्हेचं एक मोठा प्रपंचच असतो ना तो. पण याच्यात परमार्थाचं रहस्य आणतं कसं येतं त्याच्यावरून आठवण झाली म्हणून मला दासगणू महाराजांची आठवण झाली, ती सांगतो. रामनवमीचा उत्सव त्यांच्यावर स्वामींनी सोपवला. 40 सालातली गोष्ट आहे. तर तो सोपवला, तो ह्यांनी साईबाबांनी सोपवला. तो साईबाबांनी सोपवलेला उत्सव यांनी केला. आणि उत्सव केल्यानंतर तिथे जे त्यांचे म्हणजे पाहणारे जे व्यवस्थापक होते, गोविंदराव कौटिकवार, तर त्यांना विचारलं की उत्सव सगळा झाला, उत्सवाचा जमा खर्च काय झाला, असं विचार काय आलं देवासमोर, आणि देवासाठी किती खर्च झालं, ह्या सगळ्या भक्तांसाठी किती खर्च झालं. ते सगळं झाल्यावर थोडे काही पैसे शिल्लक राहिले असं कळलं. आता हा मोठा प्रपंच आहे उत्सव, म्हणजे आधीच आपल्याला म्हटलं. त्या मोठ्या प्रपंचात काय शिल्लक राहिलं, तर एवढं शिल्लक राहिलं. ते काय म्हणाले की हे तर ठीक आहे म्हणले, एवढं राहिलंय का, असं करा म्हणाले की आपल्याकडे जी शाळेतली अनाथ निराश्रित लेकरं असतील त्यांना यातून शर्ट शिवा, तेवढे बसतील. याच्यात त्यांना अनाथ निराश्रित मुलांना शाळेतल्या शिकणाऱ्या शर्ट बसतील एवढ्या या बजेटमध्ये. काय बसेल या बजेटमध्ये, त्या रामनवमीच्या उरलेल्या बजेटमध्ये एवढं बसेल, तर तेवढं करा म्हणजे. आणि तेवढं केलं. तर हा शर्ट ज्यांनी घातलाय एक निराश्रित विद्यार्थी म्हणून, त्यांनी दिलेली आठवण आहे म्हणून बुद्ध सांगितलं. हा शर्ट घालण्याचं भाग्य ज्यांना मिळालेलं आहे असं मी समजतो. ते निराश्रित होते मोठं नव्हे, ते निराधार होते मोठं नव्हे, पण त्यांना आधार कोणाचा शर्टाचा मिळाला ते सांगण्याचं महत्व आहे म्हणून सांगितलं आपल्याला. तर हा प्रपंचातला परमार्थाचं रहस्य निस्वार्थीपणाचं चालेल बाजूला ठेवा म्हणले नाही. त्याच्यातून त्या निराश्रित निराधार मुलांना शर्ट शिवा म्हणले. हा प्रपंचात एक वेळ अशा तऱ्हेनं परमार्थाचं रहस्य निस्वार्थीपणाचं आलं तरी चालेल, पण उलट मात्र होऊ नये याच्यासाठी. आता आपण जाता जाता म्हणून एक साधी आपण आरती करतो रोज, ती समोर घेऊया. आधी ती आरती म्हणजे घरात जरी झाली तरी सुद्धा, सामुदायिकचं मी काही बोलत नाही, पण घरात जरी झाली सुद्धा कुणी घ्यायची, कुणाला द्यायची, कुणाला का दिली, किती वेळा दिली, कुणी किती वेळा केली, त्यांनीच का केली, हे सगळ्या उचापती बाजूला ठेवली, सगळं बाजूला करून टाकावं. आपल्याला देवाची आरती करायची हा मूळ प्रश्न आहे. कुणी करायची हा प्रश्नच नाही मुळामध्ये. देवाची आरती करायची हा मूळ प्रश्न आहे ना. मग आरती घ्या साधी. म्हणजे ही आरती आपण रोज जी देवांची करतो तिच्याबद्दल बोलतो, बाकीच्या मोठ्या नाही बोलत मी, किंवा सामुदायिकबद्दल बोलत नाही. तर ह्या गोष्टी काही आणू नये. आता आपला हात जर थरथरतो आहे तर आपण ती घ्यायचा आग्रह धरू नये. हे आधी व्यवहारिक सांगतो, मग रस सांगतो आरतीचं. आपला हात जर थरथरतो आहे तर आपण त्या आरतीच्या व्यापात पडण्यात अर्थ नाही. निरांजन सुद्धा आपल्याला सांभाळता यायची नाही. असं जर परिस्थिती आहे तर कशाला आपण ते हट्ट करावे. म्हणून म्हटलं आपली कुवत, परिस्थिती, शरीर, प्रकृती, ठेवण सगळं बघून काय ते साधन ठरवायचं आहे. तर त्याची सुरुवात अगदी छोटीशी म्हणून केली. कारण मी पूजा नाही घेतली सगळी, पूजेचं रहस्य नंतर सांगेन घ्या, तरी पण मुळात आधी नुसती आरती घेतली, साधी ओवाळली आणि ठेवली, एवढंच आहे ना. मग त्याचं पाहतोय आपण हे. तर ते करू नये. आपल्याला नीट लावता येत नसेल तर लावायचा हट्ट धरू नये. कुठेतरी आपल्याला भासतं, त्यापेक्षा कोणाकडून तरी लावून घ्यावी. बरोबर आहे ना. अगदी साधं आहे, पण हे घडताना आपल्याला व्यवहारात दिसेल असं की तो हट्ट तिथे म्हातारपणी ठेवण्यात काय अर्थ नाहीये. तिथे आपल्याला ती कोणाकडून तरी लावून घ्यावी. इतकं सोपं आहे, तर ती लावून घ्यावी. ते करावं. नंतर
मग पुढे हा विचार करावा, मी ही आरती का करतोय. म्हणजे रहस्याचा पूर्वरंग सुरू झाला. हा रहस्याचा पूर्वरंग सुरू झाला की मी आरती का करतोय हे आपल्यासमोर असावं. हे आरती मी का करतो, आरती करतोय हे देवाला दिसावं म्हणून करतोय का. संभाव्य उत्तर आपल्यासमोर असलीच पाहिजे प्रश्नांची. अलीकडे टीका मारायची सवय झाली ना, त्यामुळे काय उत्तर आहे तर ती दिल्याशिवाय आम्हाला उत्तर सुचत नाही. अलीकडे असं झालेलं आहे. आता काय झालं जमाना कोणा ठोक, पण अलीकडे याला बुद्धिमत्ता समजलं जातं असं म्हणतात मोठ्या भाषेमध्ये, की पर्याय द्यायचे. म्हणजे मला तर अशी भीती वाटते काही वेळेला की मुलाला जर एखाद्या पत्र लिहायला सांगितलं तर तो सांगेल मायना पर्याय सांगा, साना बेबी शिसाना बेबी तो मत वाढणारे कोण आहेत, हा मग शिसाना बेबी ठीक, असं करून हा पत्र लिहिल की काय असं मला उद्या भीती वाटते. तसं पूर्वी असं काही नव्हतं. काय असेल ते तुला लिहून दाखव, तुझी काय बुद्धिमत्ता आहे ते दाखव. ते ऑप्शन बिप्शन असलं काय मिळणार नाही. ते टी व्ही पासून सगळीकडेच ऑप्शन असतात अलीकडे, तर त्यामुळे असले ऑप्शन बिप्शन काय मिळणार नाही. तुला काय म्हणायचं ते तू म्हण, ते चूक आहे का बरोबर आहे सांगतो, त्याच्या दर्जा वाढवून ये, पुढचा वर्ग घे आणि पुढे जा. तर असं आहे. तर आता हा शिसानवी पासून ऑप्शन मागेल की काय असं वाटतं आता भीती. तर तसं आपण आपल्यासमोर हे ऑप्शन जरा आता थोडी नाईलाज झाला म्हणून ठेवूया की आरती करतो हे देवाला दिसावं म्हणून करतोय का, घरातल्यांना दिसावं म्हणून करतोय का, मंदिरात असेल तर मंदिरातल्या मालकाला दिसावं म्हणून करतोय का, जमलेल्या लोकांना दिसावं म्हणून करतोय का. आरती मी मुळात कशासाठी करतो, हे कशासाठी करतो आहे का ते काम आरतीचं उरकलं म्हणजे नंतर प्रसादाला मोकळं होतं म्हणून करतोय. काम कशासाठी आहो, शेवटी प्रामाणिकपणे आपल्याला भगवंताशी संबंध जोडून रहस्य शोधून काढायचे. प्रत्येकाला आपापलं काम करायचं, ज्यांनी त्यांनी आपापली उत्तर शोधावी. स्वातंत्र्य आहेच आपल्याला, महाराजांनी तर एवढं स्वातंत्र्य देऊन ठेवलेलं आहे. विचार करा, बरोबर असलं तर बघा, चला पुढे अजून. तर हे काम उरकलं म्हणजे प्रसादाला मोकळं होतं म्हणून मी करतो आहे का. मग आता जाता जाता आपल्याला रहस्य सापडतील. तर आरती का करतो तर मूळ जी देवमूर्ती आहे जिची आरती करतो आहे तिचं दर्शन घेणं मला जमावं, सोपं व्हावं, स्पष्ट दिसावं म्हणून मी आरती केली. मी का ज्योत लावली आहे, एरवी दिसत नाही आहे का, दिसत आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त स्पष्ट दिसलेला देव मला हवा आहे म्हणून आरती लावली. हे लक्षात ठेवून आरती करणारे असतील ते आरतीचे रहस्यवाले, की मला जो देव दिसतोय, आधी देव दिसतोच आहे की आपल्या घरात लागली देव घरातला समजा समोर देव दिसतो की नाही, दिसतोच, पण तो मला स्पष्ट दिसत नाही, ह्याच्यापेक्षा जास्त स्पष्ट दिसायला हवा. आपल्याकडे आपण नाटकाला जाता त्यावेळेला ते प्लॅन समोर मांडलेला असतो. आपण जाता म्हणजे मी सुद्धा कधीतरी जातो, आता नाही जमत, पण तरी सुद्धा गेले की आपण ते प्लॅन समोरून ते कुठे आहे तिथे आधी फुल्या मारून ठेवले, आधीच मारलेले असतात बहुतेक करून, कारण ते निमंत्रित वगैरे कोणतरी बरी मंडळी असतात, कारण तिथून ते व्यवस्थित दिसतं काय ते, तर ते दिसावं म्हणून ते फुल्या मारलेले असतात की नाही. तर तसं मनुष्याचं त्याला ती आवड आहे की मला हे जवळून दिसावं, मला हे काय ते व्यवस्थित दिसावं. मग ह्याच्यासाठी मध्ये कुठे खांब येईल का, मध्ये अमुक येईल का, तमुक येईल का, असल्या गोष्टींसाठी मनुष्य विचार करतो ना. मग तसं इथे विचार असा आहे की देव तर दिसतोच आहे पण मला अधिक स्पष्ट, हा चांगला विचार आहे. तिथे कदाचित मनोरंजनाचा विचार असेल, पण इथे उद्धाराचा विचार आहे. कारण देव मला अधिक स्पष्ट दिसला तर माझ्या मनात अधिक स्पष्ट ठसा उमटेल. आपल्याकडे पिक्सेल वाढले ना कॅमेऱ्याचे, म्हणजे कॅमेऱ्यातलं चित्र अधिक स्पष्ट होतं, म्हणून अधिक पॉवरचा कॅमेरा बघतो मनुष्य. का तर पिक्सेल जास्त आहेत, म्हणजे ते बारीक टिपमध्ये येतात उमटतात, ज्याच्यावर ते अलीकडचं तंत्रज्ञान अवलंबून आहे. ते पिक्सेल जास्त असले म्हणजे अधिक स्पष्ट प्रतिमा उमटते. तर महाराजांची आपल्याकडे असलेली प्रतिमा, आपण महाराजांची आरती करत असाल समजा, काय रामाची करत असाल म्हणा, काय आपल्या घरात विठोबा आहे त्याची करत असाल म्हणा, ती जी काय आरती करतात तो देव माझ्यासमोर अधिक स्पष्ट व्हावा म्हणून मी ही आरती लावलेली आहे आणि ती मी करतोय. असं ज्याला कळलं आहे त्याला एक रहस्य कळलं. ते जमलंच तर मी जे करतो आहे ते माझ्याबरोबर अजून 4 माणसं आहेत घरामध्ये, तर त्यांना सुद्धा जमलं तर ते दर्शन घडावं यासाठी मी हे करतोय. मी करतोच आहे, पण माझ्याबरोबर ते दर्शन त्यांनाही अधिक घडलं तर सगळ्यांनाच देवाच्या दर्शनाचा आणि त्यामुळे होणाऱ्या इतर लाभांचा, सात्विकतेचा परिणाम त्यांच्यावर पण होईल म्हणून मी हे करतो आहे. तर असं एक आपल्याला कळावं. आता जो पाहतो त्याला जर खरंच पाहायचं असेल तर त्याला डोळे भरून पाहायचं असतं. डोळे भरून पाहणं म्हणजे आता काय असायचं, डोळे तर तेच आहेत, पण डोळे भरून पाहावं असं वाटतं की नाही माणसाला कुठेतरी. ते देवाबद्दल वाटत असेल तर आपल्या ज्योती चांगल्या प्रज्वलित ठेवू आपण, अधिक चांगले ठेवू की जेणेकरून ते सर्व डोळे भरून पाहता येईल. जी काही मूर्ती आहे ती डोळे भरून पाहता येईल. म्हणून ती आरतीतली ज्योत जरा मोठी आहे, हवी ती एवढ्यासाठी, आणि ती हवीशी वाटेलच आपल्याला. आपली नावाला टिक मारल्यासारखी ज्योत नको की नाही, काहीतरी एवढीशी लावली त्यानं त्या देवाच्या मूर्तीवर प्रकाश तिथपर्यंत पोहोचतच नाही आहे. ती देवाची मूर्ती दिसणार कशी आपल्याला, मला स्पष्ट तर दिसायला हवी, तर तेवढी ज्योत नको का, तेवढी ती वात नको का.
तेवढं त्याचं ते काय ते तेल तूप नको का घालायला. आणि आपण महाराज म्हणायचे, महाराज आपलं आठवण झाली, विनोबा म्हणायचे आपलं सत्पात्री दान करायचं. त्यावर विनोबांची मोठी कॉमेंट होती, देवाला दुसऱ्याला द्यायचं कशाला द्यायचं झालं म्हणजे सत्पात्री आहे का नाही, सत्पात्री आहे का नाही विचार करतात. आपण म्हणले रोज एवढं सगळं घशात होतात ते काय सत्पात्री म्हणून का होतात म्हणले. आता विनोबाचा थोडं ठीक आहे बाबा, पण मुद्दा बरोबर आहे तुमचा म्हणण्याचा. तर मग मला जर तेल तूप एवढं होतायला लागतंय इकडे, तर तिथे देवाच्या तेल तुपात तिथे जरासं लावा, नाही तरी काय आरतीच करायची आहे ना, हे आरतीच करायची आहे ना, काय ती चांगली ज्योत प्रज्वलित झाली पाहिजे. मला देव नको का दिसायला, तो सगळा देव दिसण्यासाठी मला ती आरती करायची आहे ना, तर त्यासाठी ते डोळे भरून देव दिसावा, दर्शन व्हावं म्हणून करतो. दुसरं काय रहस्य असेल तर शक्यतो घरातला माणूस जरी झाला तरी सुद्धा त्याला जर दर्शन घ्यायचं आहे आणि त्याला जर ही जाणीव आहे, आजकाल काय झाले होते का, माझ्यापुरता मी असं झालेलं आहे सगळं, माझ्यापुरता मी, तर माझ्यापुरता मी नाही, हे मी सगळ्यांच्या पुरता आहे, माझ्यापुरता आहे पण ह्या सगळ्यांच्या पुरता सुद्धा आहे. म्हणून मला जसं दर्शन घडावं असं वाटतं तसं त्यांना सुद्धा दर्शन घडावं असं वाटतं. म्हणून उभा राहणारा कुठे राहील, ज्याला रहस्य कळले त्याला, तो जरा बाजूलाच उभा राहतो. ज्याला रहस्य कळले नसेल तो स्वतः देवासमोर उभा आहे. म्हणजे आता पाहायचं झालं तर यांचं दर्शन घ्यायचं, आता मागून काय करणार, बाकीच्यांनी काय करावं मला सांगा. त्यांनाही देव दिसायला हवा आहे, त्यासाठी आरती लावली आहे ना आपण, मग आपण तिरके राहू, उभे राहू, कडेला राहू, त्यांनाही दिसेल अशी व्यवस्था करू, आपल्यालाही दिसेल अशी व्यवस्था करू. एक साधीशी क्रिया आहे, पण हृदय होतं तुळशी पत्राला सोन्याच्या पानापेक्षा जास्त महत्व आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हे रहस्य बघायचं आपल्याला, की साधी आरती करायची तर कडेला उभा राहायला तर त्यांना पण दिसेल, त्या मुलाच्या डोळ्यांना पण दिसेल, तो कोण वडील असतील, कोण काका असतील त्यांच्या डोळ्यांना सुद्धा दिसेल, आजीला सुद्धा दिसेल, ते सगळ्यांना तो देव दिसेल, डोळे भरून पाहायला मिळेल. तर असं उभं राहण्याचा प्रयत्न करावा. तिसरं, आरतीचा प्रकाश मुख्य जो देवावर पडतो तसाच तो पुरेसा जर ज्योत लावलेली असेल तर तो आपल्यावरही पडतो, हे लक्षात ठेवा. आरतीचं रहस्य आपल्याला पाहायचं आहे ना. आरती करून म्हणजे त्याला ओवाळून मोकळं झालं असं ते स्वरूप मोकळं होण्याचं आहे का, मोकळं होत नाही. कुठलंही साधन करून मनुष्य अडकतो, कुठे, चांगल्या अर्थाने परमेश्वराकडे जाण्यासाठी अडकतो मनुष्य, साधन करून अडकतो, तो चांगल्या अर्थाने अडकतो, कारण एक पाऊल पुढे जातो तर तो अडकल्याशिवाय जाणारच नाही पुढे पाऊल. तेव्हा तसं ते पायरीवर जसं एक पाऊल अडकलो आणि पुढच्या पायरीवर गेलो, मग ते पाऊल अडकलो, मग पुढच्या पायरीवर गेलो, तसा मनुष्य प्रत्येक साधनाने रहस्य कळलं तर लवकर पुढे जाईल, यासाठी ही सगळी धडपड आहे. तर आरतीचा प्रकाश जसा देवावर पडतो आहे, देवाचं जसं दर्शन होत आहे तसं देवाला माझंही दर्शन होत आहे, कारण तो प्रकाश माझ्यावरही पडतो आहे. आता जर असं होत असेल तर मला जसं देवाचं डोळे भरून दर्शन होत आहे तसं देवाला सुद्धा माझं डोळे भरून दर्शन होत आहे. आणि देवाचं दर्शन आणि माझं दर्शन याच्यामध्ये जास्त फरक आहे. मला वाटतं आपल्याला कळेल. मला फक्त देवाची मूर्तीच दिसते, देवाला माझी अंतर्मूर्ती सुद्धा दिसते. तेव्हा देव म्हणेल ना काहीतरी पुढे. एवढं झाल्यानंतर मी देवाला काय, जशी मूर्ती आहे जितकी स्वच्छ करून ठेवली आहे तेवढी दिसेल, पण माझी मूर्ती स्वच्छ करून ठेवली आहे का, जी देवाला दिसणार आहे, जी आरतीत तिथे प्रकाशित होणार आहे, ती होणार आहे प्रकाशित, कारण ते तेवढा पण मोठा दिवा ठेवलेला आहे, आरतीतलं ते निरंजन ठेवलेलं आहे. तर देव आपली वृत्ती, प्रवृत्ती, कर्म, त्याच्या मागचे हेतू सगळं त्याला दिसतंय त्या आरतीमध्ये, हेही लक्षात ठेवा. आरती फिरवतोय तेव्हा देव मला पाहतोय आणि त्यालाही दिसतंय की हा आरती का करतोय, हा आरती करणारा कोण आहे. मग हे लक्षात येईल की कदाचित देवाच्या हे लक्षात येण्याची शक्यता आहे, कालचा जसा होता तसाच आज आहे आरती करताना. तसाचा चांगला असला तर आनंद होईल देवाला, कालच्यात काही बदल असला तर देवाला जरा बरं वाटेल की बाबा काल जरा रागीट होता, आज जरा थोडा कमी रागीट आहे. काहीतरी देवाला त्या आरतीत आपलंही दिसणार आहे, हे ज्याला होईल त्याला आरतीतच आत्मदर्शन सुद्धा सुरू होईल. आरतीत आत्मदर्शनाचं द्वार खुलं होतं. आपल्यासाठी आपल्यासमोर रहस्य म्हणून ठेवतो की आरतीमध्ये माणसाला आत्मदर्शनाचं द्वार खुलं होतं आणि देवाला मी जसा हवा आहे तसा प्रामाणिकपणे मला राहता यावं, पाहता यावं, यासाठी इतकी वर्ष मला ते जमलं नसेल तरी आता मला रहस्य कळलं, मी तसा व्हायचा प्रयत्न करीन असं म्हणून माझ्या साधनाला जोर येईल आणि तो जोर येण्यासाठी आरतीचा उपयोग होईल, तेव्हा आरतीचं रहस्य कळून आरती केली असं होईल. एक साधी आरती आहे. तसा विचार केला तर किती गोष्ट आहे, एवढीशी गोष्ट 2 मिनिटं 3 मिनिटात मनुष्य आरती करून मोकळा होतो, पण केवढी साधनाची गुपित त्याच्यामध्ये आहे, केवढं रहस्य त्याच्यामध्ये आहे, किती आपल्याला उपयोग होईल.
आपण करून घ्यायचं ठरवलं तर बघा. आणि मग आपल्याला सुधारण्याची जाणीव. सकाळी आरती करतो आपण, सकाळी आपण आरती केल्यानंतर ती देवासमोर ठेवल्यानंतर खाली जाणीव निर्माण होईल की मी काल होतो तसाच आज आहे, देवाला दिसलेलो आहे, देव मला दिसलेला आहे, देव माझा आदर्श आहे, तर तो मला दिसलेला आहे, त्याला मी दिसलेलो आहे. आता मला हे बदलून उद्याच्या आरतीला आलं पाहिजे, नाहीतर संध्याकाळी करत असेल तर संध्याकाळच्या आरतीला आलं पाहिजे. त्यासाठी माझ्या दिवसभराच्या कृतीवर मी देवाच्या नजरेनं लक्ष ठेवीन आणि ते बरोबर करायचा प्रयत्न करेन. बघू संध्याकाळी माझ्यात फरक पडतो की नाही. असा जो मनुष्य कामाला लागलेला आहे तो खरा साधनाला लागलेला आहे. नाहीतर आरत्या आणि नमस्कार हे चालूच राहतील. तसं नको. अशी साधनं जेवढी आपल्याला जमतील तेवढी आपण बघू. आपली वेळ संपत आली याची मला जाणीव आहे. तर त्या दृष्टीनं आपण फक्त एकच म्हणूया की याला कठीण म्हणू नका. आता तुम्ही म्हणाले आरतीचं एवढं तुम्ही सांगितलं, आता हे एवढं कठीण झालं. हे आम्ही आपली मोकळे आपलं ते गोंडाळत होतो, आपलं ठेवून मोकळे होत होतो. काय 4 अक्षता टाकायच्या त्याच्यावरती तावण ठेवलं की चला मोकळं झालं, जेवायला मोकळा किंवा काय ते करायला मोकळा. हे काही सोपं नाही राहिलं कामाला. ते देवाच्या तोंडावर प्रकाश पडला पाहिजे, तो आपल्याला बघणार, आपल्यावर प्रकाश पडणार, इतरांना दिसलं पाहिजे. किती गोष्टी झाल्या, 6-7 रसे झाली याची. तेव्हा एक आरती अशी अवघड झाली तर आता आरती करणं अवघड आहे असं काहीतरी म्हणू नका. मात्र तेवढी विनंती आहे, आरती करणं आता चांगल्या अर्थाने सोपं होईल. आरती करणं साधनेला पुढे नेणारं होईल आणि एक आरती सुद्धा एक पाऊल पुढे नेईल. तर असा आरती करेल तो वर्षात तो धरून जाईल मनुष्य. आरतीच्या नुसत्या एका साधनाने असं प्रत्येक साधनात रस आहे. नवीन जुनी सर्व साधनं आपल्याला जेवढी जमतील, जेवढी त्यांना ते आपल्याला करून घेणार असेल तेवढी घ्यायचा प्रयत्न करू. कठीण म्हणू नका. एवढंच मला म्हणायचं शेवटी फक्त की कठीण याला म्हणू नका. कारण कठीण काही नाही जगामध्ये. करणाऱ्याला कठीण काही नाही. त्याने करायचं ठरवलेलं आहे ना, महाराजांपर्यंत पोचायचं आहे ना, आपल्याला देवापर्यंत पोचायचं आहे ना, उद्धार करून घ्यायचं आहे ना, मग हे सगळं करेन. त्याला एक साधन मला एवढं पुरतं तर का नाही पुरणार बाकीचं सगळं. तर इतकी साधनं कळली तर मला ठेवणीला जे सोपं असेल ते मी करेन, पण ते करीनच करेन. तर असं आपल्या मनाशी असावं. महाराजांनी एक छोटं उदाहरण सांगितलं ते सांगतो आणि ह्याचं थांबवतो. आपल्या वेळ त्याच्या पुढे घेत नाही. तर महाराज काय म्हणायचे, आता सण आला ना म्हणून त्याची आठवण झाली महाराजांच्या उदाहरणाची. आता संक्रांत आली, त्या हलवेन ते आता सुरू झालं आता सगळं. तर महाराजांचं उदाहरण आहे, अगदी लक्षात ठेवण्यासारखंच आहे ते की आपल्याकडे कुशल गृहिणी असतात, म्हणजे माता भगिनी आहेत. तर ते घरी करतात तयार हलवा. ते काटा चढतो जरा बसता, आपल्याला माहिती असेल आता. तर हलव्याचा काटा हा गोड लागतो हा मात्र. तर ते हलव्याचा हा काटा चढवणं एक कौशल्य आहे त्याच्यावरचं. तर महाराज नेहमी म्हणायचे की जी कुशल गृहिणी आहे ती त्या तिळावर तो काटा चढेपर्यंत, म्हणजे काही वेळेला असं काही हवामान असतं, काय असतं ते काय जमत नाही गणित, आणि त्या तिळावर काटा चढत नाही, चढत नाही, पण ती जी निर्धाराने ती सोडत नाही ते काम, त्या काटात चढवते त्याच्यावर. तो काटा आल्याशिवाय ती थांबत नाही. तर तसं साधनेत करावं असं महाराजांचं. साधनेत करावं अशा खास निर्धाराने साधन करू तर आपल्याला काही हे अवघड नाही. आणि मग भगवंत लवकर गाठेल आणि महाराजांना त्याचा आनंद होईल. आपल्याला भगवंत लवकर मिळण्यासारखा महाराजांना आनंद आणखीन काय असेल तो आपण त्यांच्यापाशी मागूया, आपण त्याचा प्रयत्न करूया. पुढच्या महिन्याला आता पहिला रविवार 7 फेब्रुवारीला आपल्याला त्यांना महाराज बुद्धिशक्ती देतील, त्यांनी जगत यावं, नाम घ्यावं आणि असंच आनंदामध्ये आणखीन साधनाचा अभ्यास करावा. सर्वांना प्रार्थना विनंती करतो आणि त्याचा सद्गुरुनाथ महाराज की जय. जय वीर समर्थ.